आताची आणखी एक मोठी बातमी। शिवशाही बसच्या ड्रायव्हरचा जबाब TV9 मराठीच्या हाती। शिवशाही एसटी बस चालकाने वरिष्ठांना सुपूर्द केलेला आहे आपला जबाब। मी त्या बसचा वाहक आहे असं सांगून आरोपीकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आले। स्वारगेट ते सोलापूर एसटी बस विनावाहक होती असा जबाबामध्ये नमूद करण्यात आलं आहे। शिवशाही बसच्या ड्रायव्हरनं आपला त्याचा जबाब जो आहे तो TV9 मराठीच्या हाती आलाय। आणि या सगळ्यावर राजकीय प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत ते आपण पाहूया। टार्गेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात। पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। आरोपी पकडलाही जाईल, पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एसटी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात, जेणेकरून अनोळखी लोकांना गैरफायदा घेणं किंवा बस स्टँड, रेल्वे स्टेशन इथे घुटमळणारे काही लोक असतात तर त्याच्यावरती कारवाई करणं हे सहज शक्य होऊ शकेल। मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे, ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे। जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे। ॲट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल ते संतापजनक आहे। लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाही। बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही। मुख्यमंत्री महोदय, असं चालणार नाही। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। असं न्यूज चॅनेलला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी त्याच्या